जर आम्ही पाहिलं तर त्याचाच वृत्तांत आम्हाला या ठिकाणी पाहावास मिळतो. ज्यावेळेस याकोब गेला आणि गेल्यानंतर त्याने थोडीशी चौकशी केलेली आम्हाला या ठिकाणी दिसते. तो त्या मार्गाने गेला आणि पुढं ज्यावेळेस तो गेला एका विहिरीपाशी ज्यावेळेस तो गेला त्या ठिकाणी त्याच्या मामाची मुलगी काय करत होती? मेंढर चारत होती. मामाची मुलगी काय करत होती? मेंढर चारत होती. आणि पुढे जर आम्ही त्याचा वृत्तांत व्यवस्थित पाहिला तर वचनामध्ये म्हटलंय त्यांनी ओळखलं तिला आणि त्या मेंढरासाठी त्याने काय केलं? ते धोंड लुटली आणि मेंढरानं काय केलं? पाणी पाजलं. खाली जर वाचलं तर आम्हाला 13 वचनापासून पुढे पाहावयास मिळतं. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले तेव्हा तो धावून त्या सामोरं गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. इथं या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं मामा आणि भासा यांच्यामधलं रिलेशन आम्हाला पाहावयास मिळतं. कोणामधलं? बरोबर आहे ना. पवित्र शास्त्रामध्ये सर्व गोष्टी आम्हाला देवाचं वचन शिकवतं. आणि या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय लाबानाने म्हणजे मामाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकलं. कानावर पडलं त्याच्या. कोण आलाय? भाचा. त्याने काय केलं पुढं? असं म्हटलंय धावत जाऊन त्याला सामोरं गेला. म्हणजे या लाबानाच्या मनामध्ये याकोबाबद्दल किती प्रीती आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आपल्या भाषेबद्दल आपलं काय? आता या भाषेने काय पराक्रम केलाय हे काय मामाला काही माहिती नाही बरं का. अजून मामाला फक्त वाटलंय आलाय आपल्याला भेटायला. बरोबर आहे ना? अनेकदा भाषांच्या ठाई चांगली कृत्य असले तर मामा नक्कीच सन्मान करेल त्याचा. परंतु भाषात जर गैरट असलं तर मामा त्याचा सत्कार करेल का? इथं म्हटलंय त्याला भेटण्यासाठी तो इतका आतुरला होता की त्याने जाऊन धावत जाऊन त्याला काय केलं? आलिंगन दिलं. आणि पुढे म्हटलंय त्याचे मुके घेतले आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. म्हणजे किती प्रेम त्याचं बहिणीच्या. आता होतं का तसं? बहिणीच्या मुलावर प्रेम असतं का? जे करतात ते खरोखर चांगले संस्कार असले ना ते टिकूनच राहतात. यस, खूप महत्वाची गोष्ट. ज्याच्या मनामध्ये खरी प्रीती आहे ना तो कुठल्याही स्थितीमध्ये आपल्या प्रियजनावर काय करतो? प्रेम करतो. परंतु ज्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे ना तो शक्यतो प्रीती करत नाही. इथं या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय त्याने त्याला आपल्या घरी नेले. काही वेळेस काही पाहुणे घरी न्यायचे असतात बरं का. काय म्हटलं मी? काही पाहुणे घरी न्यायचे असतात आणि काही पाहुणे कुठून कटवायचे? चहा घेऊन या म्हणायचं. आता बरोबर आहे ना? इथं याकोबाचं प्रेम असल्या कारणाने देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो लाबानाचंही त्याच्यावर प्रीती असल्या कारणाने त्याने त्याला आपल्या घरी नेलं. पुढे देवाच्या वचनामध्ये असं म्हटलंय मग त्याने लाबानास सर्व वृत्तांत कथन केला. काय वृत्तांत कथन केला असेल बरं? जे काय घडलं भावाबद्दल, वडिलांना फसवलं. त्याने असं सांगितलं असेल का मी माझ्या बापाला फसवलंय? त्याने स्टोरी बनवून सांगितली असेल माझा भाऊ मला हाणाय मारायला उठला. त्याचे कर्म कसे आहेत? काही वेळेला आपण कार्यक्रम असे लावितोत ना का आपल्याला त्याच्यामुळे मार खावा लागतो का नाही? मग अगोदरच कुठली कृती करण्याच्या अगोदर आपण जपणं गरजेचं आहे. आता याकोबाला पळून जायची का वेळ आली? भावाला फसवलं, बापाला फसवलं आणि आल्यानंतर मामाला काहीतरी सांगावं लागेल ना. मामाला काहीतरी सांगावं लागेल काय झालंय, कमून आलाय, नेमकं रुसून आलाय का काय झालंय. बरोबर त्याने वृत्तांत कथन केला. आजची परिस्थिती तशी नाही. आज आपल्याकडे काय आहे? लगेच चौकशी होऊन जाते ना. त्यावेळेस होतं का? मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं.
आणि अशा समयामध्ये त्याने आपला वृत्तांत कथन केला. 14 वचनामध्ये, तेव्हा लाबान त्यास म्हणाला, होय तू खरोखर माझ्या हाडामांसाचा आहेस. याकोब त्याच पाशी भाषांना ठेवून घेत चला. किती दिवस? लाडू सारखे लेकर ठेवून घेत चला. बरोबर आहे ना. आता काही काही लेकर जे खरोखर सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहतात, आनंद आहे ना. बरोबर आहे ना. आम्ही पाहतो याकोब आला आणि महिनाभर कोणाच्या तिथे राहिला? मामाच्या तिथे. आपल्या घरी कुणी येतंय का? येत असलं तर आनंदाची गोष्ट आहे. आपल्या घरी लोकांचं येणं जाणं असायला पाहिजे. आपण जर आदर आतिथ्य करणारे आहोत तर येतील का नाही लोक? नाही तर आपण त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर केला आल्यानंतर लोक कशाला येतील? बरोबर आहे ना. इथं आम्ही पाहतो किती दिवस राहिला? महिनाभर. अनेकदा आमच्या कुटुंबातले काही लोक संकटाच्या वेळेस जर आमच्याकडे आले तर त्यांना घालवून देऊ नका. समजलं का? समजलं का? नाही तर 2 दिवसाचा पाहुणचार झाला का कधी जाणार आहे? बॉम्बे स्टाईल आहे. कुठली स्टाईल आहे? कधी निघणार आहे? कधी गाडी? वाटलंच तर तिकीट काढून देतील ते. कशासाठी? निघा आता. बरोबर आहे ना. इथं हा किती दिवस राहिला बरं? आणि वचनामध्ये आम्ही पाहतो तो संकटात होता आणि म्हणून त्या मामाने देखील त्याला काय केलं? सपोर्ट केला. तसं आमच्याही जीवनामध्ये जेही नातेवाईक संकटाच्या समयात आमच्याकडे येतील ना, आम्ही त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे बरं का. का अगोदर मागच्या बकरी उचकून पाहिजे त्यांनी काय काय केलंय? बरोबर आहे ना. काही वेळेला आपण मागचं पाहतो का नाही? यांच्यासाठी काही करायचं का नाही? मग मागचे त्यांचे पराक्रम उचकून पहा. बरोबर आहे ना. ते पाहू नका. देवाने जर आपला प्रीती करण्यास शिकवलंय तर आपण प्रीती करावी. हालेलुया. चाहे ते प्रतिफळ देणार नाही, परंतु त्या आमच्या कृतीचं तो स्वर्गीय परमेश्वर आम्हाला प्रतिफळ दिल्यावर सुद्धा राहणार नाही. बरोबर आहे ना. म्हणून नेहमी मनुष्याकडे पाहून कृती करू नका. कृती कोणाकडे पाहून करा? देवाकडे पाहून करा, कारण तो प्रतिफळ देणार आहे. पुढे जर वाचलं तर 15 वचन त्या ठिकाणी म्हटलंय, त्यानंतर लाबान त्यास म्हणाला, तू माझा आप्त आहेस म्हणून माझी चाकरी फुकट करावी काय? काय म्हणतो तो? तू माझा नातेवाईक आहेस ना, आणि म्हणून तू माझी सेवा किंवा चाकरी फुकट करू नको. तर पुढे काय म्हटलंय? तुझे वेतन काय ते मला सांग. तुझं वेतन काय? म्हणजे काय पगार देऊ तुला? काय महिना देऊ? काय देऊ मला सांग. आता मला सांगा, याकोब गेल्या कामाला लागला ना. याकोब गेल्या काय लागला? कामाला लागला. बरोबर आहे. काय कामाला लागला? कारण राहील शेळ्या मेंढ्या चारायला जायची. याकोब म्हणलं चला आपण शेळ्या मेंढ्या चारत बसू. बरोबर आहे ना. आणि तो ते काम करत असताना मामाला वाटलं की याचे आपण त्या ठिकाणी याला फुकट राबवण्यामध्ये मजा नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो तुझं वेतन काय ते मला सांग. अनेकदा आपल्या नातेवाईकांना काही वेळेस आपण फुकट राबवून घेतो ना. बरोबर आहे ना. काळजी घेतो का त्यांची? नाही. आपलं वाटतं बरं झालं फुकट आले तर. आल्यानंतर बघा काही वेळेला असं होतं, काही महिला जेव्हा माहेरी जातात ना, त्यांना वाटतं माहेरात जाऊन 4 दिवस आपण सुखात काय करू? आराम करू, राहू. परंतु माहेरचे काही वेळेस लोक अशा हिशोबाने बोलवतात, ज्यावेळेस काही सोंगणी असेल, काहीतरी महत्वाचं काम असेल, त्यावेळेस आली तिकडून आली की इकडे झोपावलं जाते तिला. बरोबर आहे ना. काही वेळेस तशा प्रकारे करू नका. बरोबर आहे ना. या वचनामध्ये खाली जर वाचलं तर 16 वचनापासून असं म्हटलंय, लाबानास 2 मुली होत्या. लाबानास किती मुली होत्या? 2 मुली होत्या. पुढे म्हटलंय, वडील म्हणजे मोठ्या मुलीचे नाव लेया व धाकटीचे नाव राहील. दोन्हीचे नाव सांगा पटकन. एकीच लेया. याकोबाला जर काही सामान सांगायचं असेल ना, हिंदीमध्ये सांगायचं असेल ना, तर असेल अरे ओ लेया, पाणी लेया.
काय नाव आहे? ध्यानात ठेवायचं, पाठ करायचं. पुढच्या आठवड्यात प्रश्न विचारला जाईल. लाबानाच्या मुलींचे नाव लेया आणि राहेल. लाबानाच्या मुलींचे नाव लेया आणि राहेल. आता यांच्याबद्दल असं म्हटलंय, लेयाचे डोळे निस्तेज होते, म्हणजे तिच्या डोळ्यात तेज नव्हतं. आपण काही म्हणतो ना, काही वेळेस मुली पाहण्यासाठी गेले, काही तर नाका डोळ्यात बरी आहे बाई म्हणतात ना, म्हातारे कोतारे, बरोबर आहे ना. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा ती वागण्यात जर बरी असली तर अधिक चांगलं होईल दोन्ही कुटुंबासाठी, बरोबर आहे ना. महत्वाची गोष्ट आहे. इथं म्हटलंय लेया कशी होती? लेयाचे डोळे निस्तेज होते. मग लगे आय स्पेशलिस्ट कडे न्यायचं का तिला? लगे डोळे चेक करून त्याला एखादा चष्मा वगैरे देऊन त्या ठिकाणी काहीतरी, बरोबर आहे. तिचे डोळे कसे होते? निस्तेज होते. जशी आहे त्याचं वर्णन केलं. पुढे काय म्हटलंय? पण राहेल बांध्याने सुरेख व दिसावयास सुंदर होती. आता पुढे म्हटलंय, याकोबाची राहेलीवर प्रीती बसली म्हणून तो म्हणाला, आपली धाकटी मुलगी राहेल हिसाठी मी 7 वर्ष आपली चाकरी करीन. डायरेक्ट मुद्द्यावरच आलाय याकोब, काय माग पुढं नाही. तो डायरेक्ट मामाला सांगितलं, ते काय मामी मला पूर काय गाणं आहे, ते गाणं आहे. अरे काय गाणं आहे मला सांगा ना, मी गाणे जास्त ऐकत नाही, आठवतही नाही वेळेला. अहो मामी तुमची मुलगी लय सुंदर. तसं इथं या मामाची मुलगी शरद, इथं या वचनामध्ये देखील म्हटलंय लाबानाची मुलगी काय म्हटली? सुंदर होती, बरोबर आहे ना. आणि या वचनामध्ये आम्ही पाहतो याकोबाने डायरेक्ट सांगितलं, काय करतो या ठिकाणी म्हटलं, याकोबाची राहेलीवर प्रीती बसली होती म्हणून तो म्हणाला, आपली धाकटी मुलगी राहेल हिसाठी मी 7 वर्ष आपली. डायरेक्ट मुद्द्यावरच आलाय. काय वेतन? फक्त पोरगी द्या भाऊ, काही विषयच नाही, बरोबर आहे ना. आता याकोबाकडून अनेकांनी शिकायला पाहिजे. हुंडा नको, काहीच नको, पोरगी द्या. खरं आहे ना, सुट्टा कार्यक्रम इथं, बरोबर आहे. आता इथं जर आपण वचनामध्ये पाहिलं, अरे कधी घडलंय हे? हजारो वर्ष अगोदर, बरोबर आहे ना. आता माणसं कधी झाले तर स्वभाव तसेच राहतात माणसाचे. इथं या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तो 7 वर्ष तिच्यासाठी चाकरी करण्यासाठी काय झाला? तयार झाला. बघा काही भागामध्ये आपल्या इकडं मुलांना हुंडे देण्याची प्रथा आहे. कोणाला? मुलांना. परंतु काही भागाकडे आपण पाहतो मुलींना हुंडा द्यायची प्रथा आहे. खरी कशी पाहिजे माहिती का? खरं कसं पाहिजे? खरं मुलींनाच द्यायला पाहिजे, मुलींच्या घरच्यांना. काय वाटतं? आंटी काही राहिलं असलं तर उधारी वसूल करू आपण, सांगा. आता बघा खूप महत्वाची गोष्ट इथं आम्ही पाहतो. या ठिकाणी जी प्रथा किंवा जी पद्धत आहे ती पद्धत अशा प्रकारची आहे, मुलगी जर नवरी घेऊन जायची आहे तर तिच्यासाठी काय करावं लागतं? काहीतरी द्यावं लागायचं. इथं हा त्या मुलीसाठी किती वर्ष चाकरी करायला तयार झाला? 7 वर्ष. बघा जे वेटिंगला आहेत 7 वर्ष यांनी काढलेत बर का. कुठं? मामाच्या घरी. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, तेव्हा याकोबाने राहेलीसाठी 7 वर्ष चाकरी केली. किती वर्ष? 7 वर्ष बायकोसाठी शेळ्या मेंढ्या चारल्यात बर का. बर का शरद? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सगळ्याच्या त्याने शेळ्या मेंढ्या चारल्यात. काही वेळेस याकोब फसत असेल चिखलात तिकडं, बरोबर आहे ना. परंतु त्याच्या डोक्यात फक्त काय होते? राहेल बायको करायची. आणि म्हणून त्याला ती वर्ष कशी वाटली? कमी वाटली. थोड्या दिवसासारखी भासली म्हणते. काही वेळेस आपण म्हणतो ना, काही वेळेस हा महिना वर्षासारखा गेला, काही 1 दिवस आठवड्यासारखा वाटतो ना. काही वेळेस संकट समस्या जीवनात असतील तर, बरोबर आहे ना. काही वेळेला आपण काय म्हणतो, हे वर्ष कसं गेलं?
लय फास्ट गेलं, पटकन गेलं, बरोबर आहे. तसं याला 7 वर्ष देखील कष्ट केले, त्याचं काही वाटलं नाही. का नाही वाटलं बरं? राहेल मिळणार होती म्हणून, बरोबर आहे ना, म्हणून त्याला त्या कष्टाचं काही वाटलं नाही. पुढं जर वाचलं तर असं म्हटलं, आता बघा मामा काही येडे आहेत का? तुम्हाला वाटतं मामा येडे आहेत का भाषेने सांगितलं तसं करायला? लाबानो मामा आहे ना, तो लय हुशार आहे बरं का. आता लाबानाची बहीण कशी होती बरं? कशी होती? घर तोडून टाकलं ना अख्खं. घर काय केलं? 2 मुलाची काय करून टाकली? ताटातूट करून टाकली. एक इकडं आणि एक तिकडं. कुणी केलं? आईने केलं. आणि या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये असं म्हटलंय, 21 वचन, नंतर याकोब लाबानाच म्हणाला. बघा, लाबान विसरलाय पण मिळाला कुणीतरी चाकर, चालू दे कवर आहे पण, बरोबर आहे ना. परंतु याकोब असे दिवसच मोजित होता. काही वेळेस असं होतं, मी काम बाकीच्या गोष्टी सेवा कार्यामध्ये व्यस्त असतो आणि काही वेळेला मी वार वगैरे डेट पाहत नाही, काही विषय नसतो, कारण कामच तेवढे असतात. त्यावेळेस काही वेळेला वैशून विचारतात, आज कोणवर आहे? आज रविवार. क्या बात. अरे लखन लय हुशार झालाय लखन तू. ब्रदर आता काय म्हणायचं लखन? अरे मी विसरायला लागलोय वार आता. लखनला माहिती आज कोणवार आहे, आज कोणवार आहे? रविवार आहे, बरोबर. आता इथं हा वाटच पाहत होता 7 वर्ष कधी पूर्ण झाले. 7 वर्ष पूर्ण झाले, लगेच तो मामाला काय म्हटलं माहितीये का? आता माझी मुदत भरली आहे. पुढे जर वाचलं तर 22 पासून, मग लाबानाने त्यातल्या सर्व लोकांना जमून मेजवानी दिली. मामा पलटला नाही बर का. मामा म्हटलं ठीक आहे, 7 वर्ष भाषाने कष्ट केलेत ना आपल्या घरी, आता याचं लग्न लावून देऊ. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेया हिला त्याचकडे आणले. पुढे जर पाहिलं, आणि लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेया हिची दासी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तो लेया मा म्हणजे आई, मा म्हणजे काय? परंतु मामामध्ये 2 मामा आहे. मामामध्ये किती मा आहे? 2 मा आहे मामा. परंतु ज्या वेळेस याकोबाचा कार्यक्रम असा लागला, अनेकदा जेव्हा आपण इतरांना फसवतो ना, तेच आपलं वाटतं मी लय हुशार आहे. आपल्याला काय वाटतं? आपण लय हुशार. परंतु आपल्यापेक्षा काही जण लय आपले बनलेले लोक असतात बरं का. आता याकोबाने कोणाला फसवलं? भावाला फसवलं, बापाला फसवलं. आनंदात होता. आता काय तिकडे गेला, बायको मिळणार, सगळं काही व्यवस्थित होणार, त्या आनंदात होता. परंतु त्याने जी कृती केली त्याच त्याच्या पदरामध्ये पडलं, बरोबर आहे ना. म्हणून ख्रिस्तामध्ये आम्ही चालत असताना आमचं जीवन नेहमी सरळतेने असावं. काही लोक जिवंत असले तरी वाकडेच आहेत ना, आणि मेले तरी ते कसे आहेत? वाकडेच आहेत. ऐन पावसात मरतील, अशा पावसाची झड लागून राहील तेव्हा मरतील. पाहुणे रावळे इकडून तिकडून येताना एखादा तिकडून 2 व्हीलरवर निघाला मौतीला, तो तिकडच घासाला, तिकडं मोडून हॉस्पिटलमध्ये, बरोबर आहे ना. खड्डे घ्यायला गेले तर लोकांनी खड्डे घेऊन टाकले, त्याच्यामध्ये कमरा इतकं पाणी. आता याला काय पाण्यात पोहायला सोडायचं का काय करायचं? म्हणून काही लोक मेले तरी कसे? वाकडे आहेत. आम्ही पाहतो इथं जर आम्ही पाहिलं तर या मामाने काय केलं? राहेल देण्याऐवजी कोण दिली माहितीये का? लेया दिली. राहेल देण्याऐवजी कोण दिली? लेया. आता बघा, आत्ताची सोय अशी झाली, आपण पाहतो आता आपल्याकडे लाईट आहे, बरोबर आहे ना. आता काय आहे? लाईट आहे. याकोबाच्या काळात काय होतं? लाईट नाही, अंधार, सगळा अंधार. ज्या वेळेस सकाळी उठून पाहतोय तो कोण बायको आहे तर राहेल नाही, कोण आहे त्याच्या पुढे? लेया. कसा मामाने जिरवली, बरोबर आहे ना.
म्हणून जे कर्म आपण करतो ते आपल्या पदरी आल्या वाचून राहत नाही. म्हणून कधी पण सत्कर्म करायचे, चांगले कर्म करायचे. बरोबर आहे ना? आणि म्हणून असं म्हटलंय, नेहमी आपण चांगलं करायचा प्रयत्न करायचा. ज्यावेळेस आपली वेळ येईल देव आपल्यासाठी उत्तम ते केल्या वाचून राहणार नाही. खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, सकाळ झाली तेव्हा तो पाहत होतोय ती लेया. काही काळापूर्वी मी अनेक पिक्चर पाहिलेत बरं का, आणि त्यामध्ये त्या ठिकाणी एक चित्रपट होता, काय बाल का काहीतरी चित्रपट आहे, त्याच्या डोक्यावर केस नव्हते. काय कोणाचा चित्रपट आहे माहिती नाही मला, कॉमेडी चित्रपट मला आवडतात, मी पाहिला. आणि ज्यावेळेस नवरीने पाहिलं त्या नवरदेवाचे खूप चांगले केस आहेत, आणि त्याने ज्यावेळेस तिने असं केलं ना, टॉपासहित सगळं बाहेर, आणि त्यांचा घटस्फोट झाला, एकमेकाला सोडून दिले. कमून नवरदेवाच्या डोक्यावर काय नाही. आता विचार करा, आता समजा काही वेळेला काही लोकांचे लवकर केस जातात, बरोबर आहे ना, काहींचे जात नाही, काहींच्या अंगावरही केस आहेत, बरोबर आहे ना. आता याच्या डोक्यावर केस नव्हते म्हणून तिने त्याला काही करून दिली, सोडचिठ्ठी. कारण काहींना वाटतं आपला नवरा हिरो असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे, बरोबर आहे ना. काही वानाकडे पाहतात परंतु काही गुणाकडे पाहतात. जे गुणाकडे पाहतात ते धन्य. काय वाटतं, अनुभव ज्यांनी घेतलाय त्यांना काय वाटतं, वान महत्वाचं आहे का गुण महत्वाचे आहेत माणसातले, बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. नाही तर देख ना दिवा. अरे आज डायलॉग यायला लागले, कुठे नेऊन ठेवायचा, बरोबर आहे ना. म्हणून माणूस वानात नसला तरी चालेल, परंतु कशात असायला पाहिजे, गुणात असायला पाहिजे. ज्या वेळेस याकोबाने सकाळी उठून पाहतोय, राहील नाही पुढं, चकित झाला. त्याला कोणी म्हटलंच ना, अरे चौक गए क्या, चकित झाला याकोब. आता पुढे जर वाचलं तर 25 वचनामध्ये असं म्हटलंय, तो म्हणतो, तो लाबानास म्हणाला, आपण मस्सी हे काय केले. आता समजलं ना फसवल्याचा भाव. ज्यावेळेस भावाला फसवलं, ज्यावेळेस बापाला फसवलं, त्यावेळेस त्या याकोबाला दुःख वाटलं का. मग ज्यावेळेस त्याच्याही पात्रात तसंच आलं, 7 वर्ष कष्ट केलेले, आणि 7 वर्षानंतर आम्ही पाहतो मामाने त्याला ज्यावेळेस फसवलं ना, लगेच बोलायला कसा लागला. मी 7 वर्ष तुमची काय केली, चाकरी केली, तुम्ही माझ्याशी असं का केलं. अरे याची फक्त तू 7 वर्ष चाकरी केलीस, परंतु ज्या बापाने तुला लहानचं मोठं केलं, तुझ्यासाठी सर्व काही केलं, त्याच्यासाठी तू काय केलं, फसवणूक ना. मग आमच्या जीवनामध्ये आमच्या आई वडिलांप्रती आमचं जे कर्तव्य आहे ना, ते आम्ही करावं बरं का, ते आम्ही करावं. त्याच्यापासून पाठीमागे हटता कामा नाहीये. नेहमी ध्यानात घ्या, आपल्या कुटुंबातल्या आपल्या आई वडिलांवर आपण काय करायला पाहिजे, प्रेम करायला पाहिजे. अनेकदा स्वभाव वेगवेगळे असतात, आणि तुम्ही म्हणा पाळक साहेब आमचे घरचे तुम्हाला माहिती नाही. अरे त्यांचं मन बदलण्याचं कोणाच्या हातामध्ये आहे. नेहमी त्यांनी वाईट वागू द्या तुमच्याशी, परंतु तुम्ही चांगलं करत राहा. एक दिवस देव त्यांना अशी जाणीव करून देईल, आपण नेहमी वाईट करतो, परंतु ती मुलगी किंवा तो मुलगा नेहमी चांगला आपल्याशी वागतात. देव त्यांचं जीवन काय करील, बदलील. आणि अगोदर जरी आपला द्वेष ते करत असले, येणाऱ्या दिवसात त्यांचे इतकं प्रेम तुमच्यावर दुसरं कोणी करणार नसणार. नेहमी ध्यानात. म्हणून आम्ही आमच्या कुटुंबियाला आई वडिलांना कधी फसवता कामा नाही, बरोबर आहे ना. जर फसवलं तर किती वर्ष चाकरी करावं लागते, आणि त्याच्यानंतर पदरात कोण पडती. मागच्या आठवड्यात मी सांगितलं होतं, आवड मला जिची मी तिलाच आणली. आता ही दुसरी आली कोणाच्या गळ्यात, याकोबाच्या. झालं ना कार्यक्रम. म्हणून आई बापाचं त्या ठिकाणी चांगलं सगळं काही करा, देव आपलं कल्याण करीन. देवाचं वचन सांगतो, तो उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून खालच्या वचनामध्ये जर वाचलं तर तो म्हणतो, तुम्ही मला का फसवलं. 26 वचन, त्यास लाबान म्हणाला, वडील मुलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल करे ना, बरोबर आहे ना. आपल्याकडे पद्धत काय आहे,
हा अगोदर मोठ्याचं लग्न, बरोबर आहे, नंतर लहानीचं. आणि मामा काही चुकीचं बोलला का इथं? बरोबर आहे. परंतु मामाचे कान बहिरे कधी असे कसे झाले? मामाला आधी तो काय म्हटला होता? आधी काय म्हटला? मला राहील द्या. अरे मग मामाने अगोदर या लिहासाठी कुणीतरी नवरा शोधायची घाई का नाही केली? खरं आहे का? बरोबर आहे ना? मामा म्हटलं याच्याकडून काम तर करून घ्या, बघू वेळेला काय करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, बायबल वाचत नाही तुम्ही. बघा मला सांगा, या अशा जर स्टोऱ्या तुम्हाला वाचायला मिळाल्या, तुमच्या चेहऱ्यावर हसू कधी कमी होईल का? याच्या सगळ्या गोष्टी आहे का नाही, पारिवारिक गोष्टी. आणि तुम्ही धन्य आहात, तुम्हाला या गोष्टी शिकायला मिळतात. ज्यावेळेस वचन येतं ते आमच्या आध्यात्मिक जीवनात काय करतं? सुधारणूक करतं. अनेकांच्या परिवारामध्ये असणारी भांडण, तंटे, द्वेष भावना निघून गेल्यात आणि कुटुंबामध्ये प्रीती काय आहे? वाढत आहे. आणि म्हणून इथं मामाला अगोदर तो म्हटला कोण द्यायची? राहील द्यायची. परंतु मामा म्हटला अगोदर ऐकलं, 7 वर्ष काम करून घेतलंय आणि वेळेला त्याला जे करायचं होतं तेच केलं. बरोबर आहे ना? म्हणून मामावरही भरोसा ठेवायचा. मोठ्याने बोला, मामावरही भरोसा ठेवायचा नाही. मामा म्हणजे कोण? आता नातं बदललंय ना. आता मामा कोण झाले? सासरे झालेत ना. आता बघा, एक बिलीवर ब्रदर, मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं. या घरच्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडे बरंच मागितलं, अंगठी द्यावा लागेल, अमुक. ते म्हटले देतो, अंगठी दे लागते तुला देतो. परंतु ज्यावेळेस अंगठी त्याला दिली ना, ती अंगठी सोन्याचं पाणी लावलं, पॉलिश केलेली होती बरं का. ज्यावेळेस ते ब्रदर मी गेलो ते सोनाराकडे दाखवण्यासाठी, सोनार म्हटलं ही डुप्लिकेट आहे. कुणी कामाला लावलं? मामाने. आता मागे एक लग्न झालं आणि पुण्यातलं लग्न होतं. कुठालचं? पुण्यातलं. आणि परिस्थिती अशी झाली, लग्न वगैरे झालं आणि मामाने जेवण वगैरे सगळं व्यवस्थित केलं आणि मामाने गेल्यानंतर जावयाच्या नावावर फ्लॅट बुक केला बरं का. नाही, मुलीच्या नावावर फ्लॅट बुक केला. कुणाच्या नावावर? आणि त्याचे हप्ते कोण भरणार? जावई भरणार. म्हणजे फ्लॅट झाला का जावायला म्हणायचं चले जाओ सायमन गो बॅक. सायमन निघाला. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर गळ्यात त्याच्या 3 तोळे होते. किती? मुलीलाही किती दिलते? 3 तोळे. याच्याही गळ्यात किती तोळे? 3 तोळे. हातात अंगठी, गळ्यात चेन. एक दिवस असेच मित्र बसले आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, अरे गळ्यातलं काय डुप्लिकेट वाटतंय म्हणून. आणि जेव्हा सोनाराकडे गेले ना, 3 तोळ्याला चुना लावला बरं का. किती? अख्खं गळ्यातलं कसं होतं? डुप्लिकेट. परंतु त्याच्या पावत्या सोनाराकडून ओरिजिनल घेतलेल्या होत्या बरं का. परिणाम असा झाला, भविष्यामध्ये जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहील त्यावेळेस पावत्या दाखवायच्या, आम्ही कोणतं दिलतं. म्हणून मामावर विश्वास ठेवायचा. हुशार झाले ना आता. म्हणून चर्चला यायला पाहिजे बरं का. ज्यांचे लग्न व्हायचे त्यांनी जास्त करून यायला पाहिजे. अशी ऍडवाइस फुकटमध्ये तुम्हाला मिळेल. महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या मामाने काय केलं? फसवलं. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, आमची चाल नाही. 27 वचन, हा सप्ताह पुरा होऊ दे, मग आम्ही तीही तुला देऊ. नाही म्हणतोय का मी? नाही म्हटलाय का? आता बघा, का नाही म्हटला? विचार करा बरं, का नाही म्हटला? का? अरे असं जावई मिळायला किती वर्ष चाकरी केली? 7 वर्ष. कुरकुर आहे का? काही आहे का डोक्याला मामाचा त्रास? शेरडे मेंढे सगळं चांगल्या प्रकारे सांभाळतोय. तो म्हटला, अरे ही दुसऱ्याला देण्याऐवजी या दोन्ही जर याच्याच गळ्यात मारले तर आपल्या डोक्याला वैताग नाही, कारण हा लांबचा नाही, आपलाच भाषा आहे. बरोबर आहे ना? म्हणून मामा खाली काय म्हणतोय माहितीये का? हा सप्ताह पुरा होऊ दे. मामा म्हटलं नाही लगेच देतो. लगेच म्हटलाय का? लगेच म्हटलाय का? नाही म्हटला. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, देवाचं वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं. तो म्हटला हा सप्ताह. म्हणजे मामा कसा आहे? हुशार आहे ना. तो म्हटला 7 वर्ष अजून यांना द्यावं लागतील बाबा. किती वर्ष? शेळ्या मेंढ्या चारावं लागतील. का? आईबापाला फसवलं म्हणून. जीवनातले किती वर्ष बर्बाद झाले? 14 वर्ष. बरोबर आहे ना? मला सांगा,
याच्याऐवजी जर या याकोबाच्या वडिलांनी किंवा आईने जर तिकडे शब्द टाकला असता तर एवढा याला वैताग झाला असता का? बरोबर आहे ना? हा स्वतः गेला, बरोबर आहे ना? आणि म्हणून किती वर्ष? 14 वर्ष. म्हणून फसवायचं नाही. जीवनातले 14 वर्ष काय होऊन जातात? निघून जातात. बरोबर? याच्यासाठी 14 गेले, आमच्यासाठी किती जातील माहिती नाही, परंतु सरळतेचं जीवन ठेवा. कसं जीवन ठेवायचं? सरळतेचं. खाली वाचलं तर असं म्हटलंय, हा सप्ताह पुरं होऊ दे, मग आम्ही तीही तुला देऊ, त्याबद्दल तुला आणखी 7 वर्ष माझी चाकरी करावं लागेल. फुकट नाही भाऊ. बरोबर आहे ना? फुकट नाही. मला वाटतं राहिलीसाठी त्यांनी 2-3 वर्ष वाढवायला पाहिजे होतं. मुलगी दिसायला, त्याला म्हणलं मुलगी दिसायला कशी आपली, ती काही लंगडी आहे कधी टकली झाली. बोलू द्या, शांत बस, शांत बस, शांत बस. या ठिकाणी आपण पाहतो, बरोबर आहे ना? मामा काही वेळेस म्हणतात ना, आताची पद्धत कशी आहे, जॉब करते बरं का ती, तिला नवराई कसा लागल, जॉबवालाच लागल. बरोबर आहे ना? ते कधी ऍडजस्ट करणार नाही. परंतु प्रियांनो, इथं बघा, यांनी काही नाही म्हटलं. तो म्हटला तिच्यासाठी 7 वर्ष आणि हिच्यासाठी 7 वर्ष. पुढं म्हटलंय याकोबाने तसं केलं का बरं? आधीच सांगितलं, आवड मला जिची मी तिलाच आणली. त्याला तो काही त्याच्यामध्ये संतुष्ट नव्हता. त्याला कोण पाहिजे होती? राहेलच पाहिजे होती. आणि म्हणून त्याने पुन्हा 7 वर्ष काय केली? चाकरी केली. पुढं म्हटलंय, आणि तिचा सप्ताह पूर्ण केल्यावर त्याला आपली मुलगी राहील बायको करून दिली. बघा, मामाला प्रामाणिक आहे बरं का. किती वर्ष? भाषाकडून थोडंच कष्ट करून घेतले. किती वर्ष? 14 वर्ष. 14 वर्ष तिथंच. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली. पुढं म्हटलंय, तो राहिली पाशीही गेला, लेयापेक्षा राहिली त्याची अधिक प्रीती होती, म्हणून त्याने आणखी 7 वर्ष त्याच पाशी राहून त्याची चाकरी केली. त्याची प्रीती होती म्हणून त्याने 7 वर्ष चाकरी केली. आता बघा, मामाने ते याला कामाला लावलंय बरं का. आता पुढे देवही कामाला लावतो. इकडे लक्ष द्या. फसवणाऱ्या लोकांकडे सगळीकडून अशी पळता भुई. आता बघा, 31 वचन वाचा. परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे, म्हणून त्याने तिची कुसवाती केली आणि राहेल वांज राहिली. आता काय करायचं? कुणी केलंय? म्हणून वचन सांगतं, देव आमची कृती काय करतो? पाहतो. काही वेळेला आपण जे पाप करतो, नातेवाईकाबरोबर आडवं तिडवं बोलतो, विनाकारण त्यांना हानमार करतो, भांडण तंडण करतो, आणि आपलं वाटतं कोणी पाहत नाही. परंतु प्रत्येक समयामध्ये आमची कृती कोण पाहतो? देव पाहतो. आणि देवाला आवडलं नाही, कारण त्याने कोणाला फसवलं होतं? भावाला आणि बापाला फसवलं. आणि म्हणून अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये उणी होती. आता बघा, याकोबाचा स्वभाव कसा आहे? भावांशी चांगला आहे का? बापाशी चांगला आहे का? परंतु आईचा लाड काय बरं का? लाडू. आईचा कसा? बरोबर आहे ना? एकदम लाडका. आई म्हणेन ती पूर्व दिशा. ती म्हटली हा बापाला फसव, हा फसवतो ना, तो काय एवढा शान आहे का? तू म्हटली ना. असं बापाला फसवायला आईने सांगू नये बरं का. याकोबासारखं, ज्यावेळेस याकोबासारखं लेकरं पळून जातील, त्याच्यानंतर तुमचे डोळे खडकन उघडतील, अरे आपणच केलंय. म्हणून आमचं जीवन जर पाहिलं तर असं म्हटलंय, परमेश्वराने पाहिली की लेया कशी आहे? नावडती. मग याच 2 बायकाबरोबर रिलेशन कसं आहे बरं? एकीवर तो प्रेम करत आहे, परंतु दुसरीचा द्वेष करत आहे. समजलं का? मग त्याचं वागणं बरोबर आहे का? कसं आहे याकोब? पहिलेच आपण पाहिलं, तो स्वार्थी आहे. कसा आहे? अधिकार भावाचा घेतला. काही भाव असेच आहेत बरं का. ते शेतीतलं एक थोडाही 6 इंच देखील सोडणार नाही. ते त्यांना तेवढं लागणच. ते म्हणणार नाही आपला भाव आहे जाऊ द्या, असं काही म्हणणार नाही. असा स्वभाव याचा आहे. पुन्हा याची एक बायको आवडते आणि एक नावडते आहे. आणि देवाने काय केलं?
असं म्हटलंय, परमेश्वराने पाहिलं की लेया नावडती आहे म्हणून त्याने त्याची कुस वाढती केली. म्हणजे लेकरं बाळ झाले तिला. आणि राहेल जी आवडती होती ना तिला वांज ठेवलं. आता काय करायचं? हा, वंशाचा दिवा कुठं नेऊन लावा. जिला लेकरं पाहिजे होते तिला झाले नाही, आणि जिला नको होते तिला लेकरं झालेत. असंच आहे ना. बघा, काही काही लोक जीवनभर फक्त पैशाच्या मागं धाव 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 करतात. कशाच्या मागं? ते म्हणणं त्यांना प्रभूसाठी वेळ नाही, त्यांना चर्चमध्ये येण्यासाठी वेळ नाही, कधी रविवारी चर्चसाठी वेळ काढणार नाही. एवढे कामावर तुटून पडतात आणि सगळं काही साठवून ठेवतात. पोटाला चिमटा काढ, खाणं पिणं नाही, कधी धडाचं काहीच जाऊ नाही. आणि मग लेकरं त्यांना 2-4 मुली एक टाइम देऊन टाकतो. कशासाठी? कशासाठी? कर काम आणि सगळं कर जावयासाठी. खरं आहे ना? खरं आहे ना? आता मुलगा मुलगी जे आत्मिक आहे त्यांना मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये काही फरक आहे का? काहीच फरक नाही बरं का. खूप महत्वाची गोष्ट आहे. मुलांपेक्षा अधिक मुली काय करतात? प्रीती करतात. हे खरं आहे बरं का. हे काय आहे? खरं आहे. मला उशीर झाला तर दीदीचा फोन येईल, परंतु अजून यशनी त्या ठिकाणी फोन नाही केला. त्या दिवशी बटकर बद्दल मी विचार करत होतो, म्हटलं ब्रदर या ठिकाणी मुली आपला फोन करतात, हे मुलं का म्हणून नाही? त्यांना माहिती आपले आई बाप कुठं, बाप तिकडं कुठे या लढाईत जरी गेला तर हा येईन वाचून, काय अडचण नाही. बरोबर आहे ना. परंतु दीदी पप्पा पाऊस आहे, कालही पण फोन आलता तिचा. महत्वाची गोष्ट आहे की नाही. म्हणून मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद करू नका. परंतु फक्त संपत्तीचा जो विषय आहे ना, देव म्हणतो नाही तू पोटाला चिमटा काढला, कधी तुला चर्चला यायला वेळ नाही, मग आता हे सगळं जावयासाठी करून ठेव. बरोबर आहे ना. अनेकदा ज्यावेळेस काही जावई पण मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे भेटतात बरं का. समजलं का? जावई कसे भेटतात? मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे भेटतात. महत्वाची गोष्ट, आमची सासूबाई तर आहे का काही त्रास? परंतु सासूबाईची जर मुलगी नीट नसली ना, घरात जावायला उपाशी झोपी दे आमची सासूबाई. आपण काय नाही म्हणत, आपलं काय अडचण नाही. केक मारली गाडीला, हॉटेलमध्ये जेवण खाऊन यायचं, काही अडचण नाही. बोलायला नको, म्हणायला काय म्हणायची गरज नाही. बरोबर आहे ना. काही गरज पडत नाही. पुन्हा जर आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर मोशेचा सासरा कोण होता? इत्रो. मोशेचा सासरा कोण होता? इत्रो. आणि वचनामध्ये म्हटलंय त्या इत्रोवर देखील मोशेचं काय होतं? प्रेम होतं. म्हणून आपल्या सर्व प्रियजनावर आपण काय करायला पाहिजे? प्रीती करणं गरजेचं आहे. इथं जर पाहिलं तर असं म्हटलंय, लेआची कुस वाहती केली आणि राहील काय राहिली? वांज राहिली. पुढे जर वाचलं तर 32, लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने रौबेन ठेवलं. पहिला काय झाला? मुलगा झाला ना, मग वाटा पेढे. मुलगा झाल्यावर काय? आता कुणाला मुलगा झालाय? देव बॅलन्स करतो का नाही? बरोबर. हिच्यावर प्रेम करतो ना, थांबा आता तुला वंशाला दिवा तिच्याकडून देतो, मग काय होईल? बॅलन्स होईल ना. बरोबर. पुढं वाचलं तर असं म्हटलंय, ती म्हणाली परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिलाय. परमेश्वर, रौबेन. याचा अर्थ काय आहे? परमेश्वराने माझ्या दुःखाचं अवलोकन केलं. कारण नवरा प्रेम करत नाही. नवरा प्रेम करतो का? परंतु बापाकडे तक्रार ऐकायची आहे का? काही मुली, पप्पा लगेच मला न्यायला या. पप्पा कामावर काय असणार, त्याने लगेच जायचं. काय झालं? मुस्काडी ना तुला, उगा माझ्या मुलीमुळे तुला काय म्हणत नाही. खरं आहे ना. लगेच फोन. इथं आहे का काही कुरकुर? परंतु ती स्वर्गीय परमेश्वराकडे. काय शब्द आहे, काय अर्थ आहे इथं म्हटलंय, तिने त्याचं नाव रौबेन ठेवलं. आणि ती काय म्हणाली? परमेश्वराने माझ्या दुःखाकडे. क्या बात आहे. तुमचं आणि माझं दुःख त्याच्या नजरेआड आहे का? तुमच्या जीवनातल्या समस्या, माझ्या जीवनातल्या समस्या त्याला माहिती नाही का? माहिती आहे. आणि त्यातून तो सोडवण्यासाठी देखील समर्थ आहे. परंतु आमच्या ठाई विश्वास एवढा असायला पाहिजे ना, की शास्त्र सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधी लजित फजित होणार नाही. इथे जेवढे बसले आहेत ना,
जर तुमचा पूर्ण विश्वास त्या देवावर आहे ना, कदाचित आज अश्रू डोळ्यात असतील, परंतु उद्या तुमचे डोळे पुसणारा दुसरा कोणी असणार नाही, तो परमेश्वर असणार, नेहमी देणार. आणि म्हणून माणसावर भाव ठेवण्यापेक्षा आमचा भाव नेहमी परमेश्वरावर असायला पाहिजे. आणि त्याला देवाचं वचन सपोर्ट अशा प्रकारे देतं, मनुष्यावर भाव ठेवणारा शापित असो, परंतु जो परमेश्वराला शरण जातो त्याला परमेश्वर कधी घालून देत नाही. म्हणून तो नवीन करारामध्ये म्हणतो, मी तुझं दुःख आनंदात बदलेन. आमेन म्हणा सर्वजण मनापासून आमेन म्हणा. आमेन म्हणजे आपण कबूल करतो, माझं दुःख बदलणारा तो परमेश्वर आहे. बरोबर आहे ना. त्या विधवेला कधी वाटलं असेल, ती तर मरायची वाट पाहत होती आपल्या मुलाला घेऊन, बरोबर आहे ना. परंतु देवाला माहित होतं हिच्या घरात खाण्यासाठी काही नाही. मत्तय शुभवर्तमानामध्ये म्हटलं, अरे अल्पविश्वासी, जर तो पशु पक्ष्यांची काळजी घेतो, तुझी काळजी घेणार नाही का? मग आमच्या ठाई विश्वास एवढा असायला पाहिजे की तो परमेश्वर पाहून देईल, तो शोधून देईल, तो माझ्या गरजा काय करील, पूर्ण करील. आणि ज्यावेळेस आपण तशा प्रकारे वाट पाहतो ना, मग भले रानात राहा, त्याला तुम्हाला भाकरी किंवा जेवण देणं कठीण नाही बरं का. बरोबर आहे ना. 5,000 जर जेवण तो देतो तर आपल्या वराडाला त्याला सांभाळायला काय अडचण आहे का. परंतु त्याच्या ठाई आमचा भाव देखील तेवढाच असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तिने या ठिकाणी ती म्हटली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिला. बघा, मागच्या आठवड्यामध्ये एक व्यक्ती आला, पंडित ब्रदरने त्याला प्रार्थनेसाठी आणलं होतं. आणि इतका तो त्रासलेला होता, त्याने कोणीतरी व्यक्ती पाहिली अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी, आणि तिकडे चक्कर येऊन तो पडल्यासारखा झाला. 2-4 घंटे तिकडे पडलेला होता. ज्यावेळेस आला त्यांनी त्याची स्टोरी सांगितली. अशा अंगावरचे केस कडक उभे राहत होते, इतकी खतरनाक स्टोरी बरं का त्याची. आणि एका विहिरीतून बाळ रडल्याचा आवाज येत होता रात्री. कसं आहे, हॉरर फिल्म आहे का. ज्यावेळेस आला त्याही वेळेस त्याने स्टोरी सांगितली, त्याच्या अंगावरचे केस असे उभे होते बरं का. तो प्रार्थनेसाठी आला. म्हटलं प्रार्थना करा. सकाळी ब्रदर घेऊन आले. मी सकाळी प्रार्थना केली, गीतच गात होतो. त्याच्यानंतर खाली आलो, मी त्याच्या डोक्यावर फक्त हात ठेवला. त्याला एक असं थोडा झटका झाल्यावर झाला. तो म्हटला, बापरे, करंट लागल्यासारखा झाला. एका क्षणात देवाने त्याला आरोग्य दिलं. एका क्षणात लगेच म्हटलं, निकल जाईल ते नाम से. आज तो आला नाही. अनेकदा माणसाला गांभीर्य नसतं, सिंपल वाटतं. जर दुसरीकडे गेला असता तर त्याच्यानंतर त्याला डाळ आटे का भाव समजला असता. परंतु आज त्यांना त्याचं गांभीर्य नाही. अनेकदा देव आम्हाला मृत्यू छायेच्या दरीतूनही जिवंत सांभाळण्यासाठी समर्थ आहे. बरोबर आहे ना. मग आमचाही भाव तेवढाच परमेश्वरावर असायला पाहिजे. म्हणून इथं ती म्हटली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिलाय. आज स्वतः कबूल करा, म्हणा, प्रभू माझं दुःख पाहत आहे. आणि तो आम्हाला सदोदित दुःखामध्ये ठेवणार नाही, तो उपाय करणारा परमेश्वर आहे. असं म्हटलंय, आमचा प्रत्येक अश्रू तो साठवून ठेवतो. बरोबर आहे ना. त्या वाज हन्नेचं रडणं त्याला पाहवलं नाही, त्याने शमूएल देऊन टाकला. आणि जर तो आपण त्याच्या चरणाजवळ रडतो ना, तर आमच्यासाठी देखील परमेश्वर शमूएला समान इतर जे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत ते दिल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून या वचनामध्ये खाली म्हटले, ती म्हणते, कारण आता माझा नवरा मजवर. म्हणजे आतापर्यंत त्यांनी प्रीती केली का. नेहमी अनेकदा हा अनुभव कुटुंबामध्ये आम्हाला येतो. नवरे बायकोवर प्रीती करत नाही. त्यांना वाटतं बरं झाली कामगारीन कोणीतरी मिळाली. बरोबर आहे ना. आपणही आपल्या पत्नीवर प्रीती करणं आपलं काय आहे, काम आहे. आता याला 2 बायका होत्या. त्याचं प्रेम कोणावर, रहिमीवर. आणि हिच्या बोलण्यातून आपलं दिसतं या मुलीवर त्याने प्रेम केलं नाही. आणि म्हणून मुलगा झाला, किती आनंदात असेल बरं ती. आता मुलगा झाला, माझा नवरा माझ्यावर काय करीन, प्रेम करीन. म्हणून ती म्हणते, परमेश्वरने माझ्या दुःखाचं काय केलं, अवलोकन केलं.
पुढं म्हटलंय ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली मी आवडती आहे, नावडती आहे. हे देवाने ऐकलं म्हणून त्याने मला हाही दिला. आणि त्याचं नाव तिने काय ठेवलं? शिमोन ठेवलं. कसं आहे देवाचं काम? तो बघतो याकोबा, तू किती हुशार आहे ना. याला काय म्हणते? खोडा. देव आडव्यांना सरळ करण्यास समर्थ आहे का नाही? तिला काहीच नाही, हिला 2 झालेत. पहिला रौबेन, दुसरा शिमोन. या शब्दाचा अर्थ होतो त्याने माझी विनंती ऐकली, त्याने माझी प्रार्थना ऐकली. आमच्याही जीवनामध्ये आमची तो प्रार्थना ऐकणार आहे बरं का. यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलंय ऐकू येत नाही एवढा त्याचा काय मंद झाला नाही, उद्धार करवत नाही एवढा त्याचा हात तोकडा झाला नाही. तर तो दर्शन देत नाही, तो आम्हाला आशीर्वाद देत नाही, ते यासाठी की आमचे पाप आडभिंतीप्रमाणे पुढे येतात. म्हणून पापापासून विभक्त व्हा आणि पहा देव तुमच्यासाठी किती मोठाले कार्य करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. खाली जर वाचलं तर असं म्हटलंय ती 34 वचन, ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ती म्हणाली मला आता 3 मुलगे झाले, आता तरी माझा नवरा मस्सी मिळून राहील. बघा वाकडच आहे अजून हा. 3 लेकरं झाले तरी सुधारणा हा. म्हणून आपल्या नवऱ्याबद्दल आशा बाळगा, ते सुधारते एक ना एक दिवस. बरोबर आहे. काही बायकाबद्दल, ज्या बायका वैताग देतात ना, त्यांच्याबद्दल नवऱ्याने आशा बाळगावी, ते सुधारतील एक ना एक दिवस. बरोबर आहे ना. ज्या सुना आहेत त्या सासांनी आशा बाळगावी, आमच्या सुना सुधारत्या. आणि सुनांनी आशा बाळगावी, आमच्या सासा येणार दिवसात काय होतील? सुधारतील. आशा संपली म्हणजे कार्यक्रम संपला. इथं वचनामध्ये आम्ही पाहतो तिला 3रा मुलगा झाला आणि त्याचं नाव तिने काय ठेवलं? लेवी, म्हणजे प्रिय. लेवी एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. लेवी या शब्दाचा अर्थ होतो देवाशी जडलेला. लेवी या शब्दाचा अर्थ काय होतो? देवाशी जडलेला. इथं जर आम्ही पाहिलं तर त्याचा अर्थ काय आहे? प्रिय, आवडता. लेवी. समजलं का? इथं ज्यावेळेस नावं ठेवले जायचे ना, त्या नावाचे अर्थ खूप चांगले असायचे बरं का. तसे आपल्या लेकरांचे नावं ठेवताना देखील विचार करा बरं का. काय सांगितलं? आपल्या लेकरांचे नावं ठेवताना देखील काय करा? विचार करा. खूप मोठा प्रभाव त्या नावांचा आपल्या जीवनावर होतो बरं का. महत्वाची गोष्ट आहे. खाली जर वाचलं तर असं म्हटलंय 35 वचन, ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली आता मी परमेश्वराचे क्या बात आहे. हिला आशीर्वादाची काही कमीच नाही बाबा. किती झाले? 3 झाले आणि आता चौथा. त्याचं नाव काय? यहुदा. पुढे तिचे जनन थांबले. त्याचा अर्थ काय होतो माहितीये का? प्रशंसा किंवा धन्यवाद. ती देवाचा तिने काय केला? धन्यवाद केला. वर काय म्हटलंय? आता मी परमेश्वराचं स्तवन करील. बघा आमच्याही जीवनामध्ये जेव्हा देव आम्हाला ब्लेस करतो, आम्ही देवाचं काय करायला पाहिजे? स्तुती स्तवन करायला पाहिजे. समजलं का? महत्वाची गोष्ट आहे. खाली जर वाचलं तर असं म्हटलंय याकोबास आपल्यापासून काही मूलबाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली. नवऱ्याचा गुण लागला बर का. कुणाचा गुण लागला? काही वेळेला ज्यावेळेस मुली माहेरात असतात त्यांचं वागणं वेगळं राहतं, परंतु नवऱ्याच्या घरी गेले की त्यांची भाषा बदलली जाते बरं का. मग माहेरचे लोक म्हणतात नवऱ्यासारखीच बोलायला लागली, आता तू आमची नाही राहिली. आता ही कशी करायला लागली? राहील. कुणाचा मत्सर करू लागली? बहिणीचा. कशामुळं? तिला लेकरं झालेत म्हणून हिला त्रास झालाय. खरंय का? खरंय का? आता ते लेकरं कोणाचे होते? नवरा आहे तिचा, बहीण आहे तिची. बरोबर आहे ना?
आता समजा हिला नाही झाले, त्याच्यात आनंद मानायला काही प्रॉब्लेम होता का हिला? परंतु नाही, वंशाचा दिवा पाहिजे. कुठं? जर त्याने घरात उजीड पडलं तर बरं आहे, नाही तर त्याने चालू असणारे दिवेन बल्ब फोडले तर त्या ठिकाणी चांगल्या घरात अंधार झाला ना, झाला का नाही? बरोबर आहे ना? आणि म्हणून आम्ही या वचनामध्ये पाहतो, देवाचं वचन आम्हाला ठिकाणी अशा प्रकारे सांगतं, त्या ठिकाणी राहेलीने पाहिलं आणि ती बहिणीचा काय करू लागली? तुमच्याबद्दल काय? तुमच्या बहिणीवर तुम्ही प्रीती करता का? आपल्या घरातले जर समजा आपल्याला लेकरू बाळ नाही तर आपल्या घरात जे लेकर आहे त्याच्यावर आपण प्रीती करतो का? ते नाही होणार. पाळक सत्य सांगू का? बायबल तर सांगतं प्रीती करा, वैरावर प्रीती करा. मग आपण आपल्या घरच्यावर प्रीती करू शकत नाही?